माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं जाणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। अजितदादा आणि फडणवीसांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचंही सूत्रांनी सांगितलंय। कोकाटेंचं मंत्रिपद कायम, मात्र खातं बदलणार आहे। कोकाटेंच्या खाते बदलाचा निर्णय फडणवीसांचा असल्याचंही सूत्रांकडून कळतं आहे। विधिमंडळात पत्ते खेळणं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना भोवलंय, कारण माणिकराव कोकाटे यांचं खाते बदल करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय। माणिकराव कोकाटेंच्या सरकारकडून राजीनामा नाही, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या बैठकीत लवकरच कोकाटेंचं खातं बदलण्यात येईल असं देखील कळतंय। माणिकराव कोकाटेंना दत्ता भरणे किंवा मकरंद पाटील यांच्याकडे असलेलं खातं मिळण्याची शक्यता आहे। आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं जाणार असल्याचं कळतंय। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा आडे। सीमा, काय ताजे अपडेट? नक्कीच रुबीना, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना वरिष्ठ सभागृहामध्ये रमी खेळल्याचं प्रकरण हे भोवल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र दुसरीकडे त्यांचा आता जी माहिती मिळत आहे सूत्रांकडून, त्यानुसार जी राजीनाम्याची चर्चा होती त्यांचा राजीनामा तर घेतला जाणार नाही, मात्र त्यांच्याकडे असलेलं कृषी खातं हे काढण्यात येणार आहे आणि त्यांना दुसऱ्या खात्याचा पदभार जो आहे तो देण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। माणिकराव कोकाटे यांना दत्ता भरणे किंवा मकरंद पाटील यांच्याकडे जे खातं आहे, एक तर त्यांना क्रीडा खातं देण्यात येईल किंवा मग इतर दुसरा जे खातं आहे ते देण्यात येईल आणि त्यांच्याकडे असलेलं कृषी खातं मकरंद पाटील आणि दत्ता भरणे यांच्या नावाची चर्चा आहे। त्यामुळे राजीनामा तर घेतला नाही, पण त्यांच्याकडे असलेलं एक महत्त्वाचं खातं त्यांच्याकडे आता जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। हा मोठा निर्णय जो आहे तो घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर त्यांच्या राजीनाम्याचीच मागणी होती। त्यांचा राजीनामा घेण्यासाठी कुठेतरी पक्ष वरिष्ठ नेते, सरकारमधले जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याकडनं संकेत दिले जात होते, मात्र तरी सुद्धा त्यांना शेवटची संधी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्यांच्याकडे असलेलं जे खातं आहे संवेदनशील खातं म्हणून ओळखलं जातं। मोठा वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे आणि याच्यामध्ये काही वादग्रस्त वक्तव्य करणं आणि अशा प्रकारे रमी खेळणं एका संवेदनशील खातं असलेल्या मंत्र्यांना हे शोभत नाही, त्यामुळे त्यांना तंबी सुद्धा देण्यात आलेली होती। आणि आता हे सगळं केल्यानंतर हा मोठा महत्त्वाचा निर्णय आज झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पक्षामधल्या दुसऱ्या मंत्र्याचं कुठेतरी विकेट जाऊ नये किंवा मग दुसरा राजीनामा होऊ नये अशा प्रकारची असा एक सूर पक्षांतर्गत होता राष्ट्रवादीमध्ये आणि त्यासाठी नेत्यांनी अजित पवारांकडे भूमिका सुद्धा मांडलेली होती की आधी आपल्या पक्षामधूनच धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे आणि दुसरा राजीनामा जर पुन्हा माणिकराव कोकाटे यांचा झाला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपल्या पक्षाला मोठा फटका बसू शकतो। त्यामुळे कुठेतरी राजीनामा घेणं हे टाळलं पाहिजे। त्यांच्याकडे असलेलं खातं काढून त्यांना दुसरं खातं जर दिलं तर ते कुठेतरी सोयीस्कर होईल आणि अशा प्रकारची भूमिका पक्षांतर्गत सुद्धा होती आणि आता सरकारी पातळीवरती सुद्धा अशाच प्रकारची चर्चा झाल्याचं आपल्याला कळत आहे। आणि त्यांच्याकडे असलेलं कृषी खातं दत्ता भरणे किंवा मग मकरंद पाटील यांच्याकडे देण्यात येईल आणि त्यांना दुसऱ्या खात्याचा पदभार जो आहे तो त्यांना स्वीकारावा लागणार आहे। आता निर्णय तर झालेला आहेच, आता याच्यावरती कधी अंमलबजावणी होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच सीमा, सूत्रांकडून ही माहिती मिळते, मात्र कृषी खातं मग नेमकं कुणाला जाणार त्या संदर्भात काही अपडेट आहेत का? कारण माणिकरावांचं खातं बदललं जाईल, मात्र कृषी खातं नेमकं कुणाला मिळणार त्या संदर्भात? नक्कीच दत्ता भरणे किंवा मकरंद पाटील। सुरुवातीला तर मकरंद पाटील यांच्याच नावाची चर्चा होती की मकरंद पाटील यांच्याकडे असलेलं खातं माणिकराव कोकाटे यांना देण्यात येईल आणि माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी खातं जे आहे ते मकरंद पाटील यांना देण्यात येईल। मात्र त्याच्यामध्ये आता दत्ता भरणे यांच्या नावाची सुद्धा आपल्याला भर पडल्याचं पाहायला मिळत आहे। दत्ता भरणे यांच्या विषयी सुद्धा चर्चा सुरू असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते, कारण सुरुवातीला सीमा सीमा आपल्या बरोबर बच्चू कडू जोडले गेलेले आहेत। बच्चू कडूजी, एकूणच जर पाहिलं तर सूत्रांच्या हवाल्यातून ही माहिती येते कोकाटेंचं मंत्रिपद कायम राहणार आहे, मात्र त्यांना खातं बदललं जाणार आहे। चांगली गोष्ट आहे, म्हणजे आता कोकाटेंची दादागिरी कायम आहे असं म्हणावं लागेल। दादांच्या समोर असं वाटलं कोकाटेंची दादागिरी चालणार नाही, तर त्यांची दादागिरी कायम राहिली। सगळे प्रकार करून अजूनही त्यांना मंत्रिपद कायम ठेवणार आहे। आता नेमकं कुठलं खातं देणार आहे आणि कृषी कोणाला भेटणार आहे
म्हणजे मुंडे गेले, कोकाटे आले, आता अधिक असे गृहस्थ नेमून आहे कृषी खात्यावर. चांगल्या संवेदना असणाऱ्या कृषी लोकांना द्यावं एवढी अपेक्षा आहे. निश्चितच बच्चू कडूजी, याला लागूनच एक प्रश्न असा की कालपासून घडामोडींना पण वेग आलेला आहे. धनंजय मुंडे हे मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत. आज देखील अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांची भेट झालेली आहे. मला त्याच्यातलं काही करायचं नाही, पण कृषी खातं हे अतिशय, कारण सगळ्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात आहे देशामध्ये, आणि ते संवेदना नसणारे माणसं देऊ नये, त्यांना याची जाण असणारे माणसं द्यावं कोणाला तरी. एकूणच दत्ता भरणे किंवा आपण जर पाहिलं तर मकरंद पाटील यांना देखील कृषी खातं जाईल अशी शक्यता वर्तवली जाते. आमचं म्हणणं आहे, आम्हाला काही कोणाला तो काही आमचा अधिकार नाही आहे, पण संवेदना असणारा माणूस द्यावा. म्हणजे संवेदना नसणारे तर मग आम्हाला आमच्या संवेदना जागृत करावं लागेल. निश्चितच बच्चू कडू प्रहार संघटनेचे आपल्या बरोबर जोडले गेले होते. खूप खूप धन्यवाद. एकूणच जर आपण पाहिलं तर आता मोठी बातमी आपल्याकडे येते. माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं जाणार. अजितदादा आणि फडणवीसांच्या बैठकीत निर्णय झाल्याचं सूत्रांकडून कळतंय. कोकाटेंचं मंत्रिपद कायम, मात्र खातं बदलणार. कोकाटेंचा सरकारकडून राजीनामा नाही. शरद पवार गटाचे अंकुश काकडे आपल्या बरोबर जोडले गेलेत. अंकुशजी, माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं जाणार, मात्र मंत्रिपद नाही जाणार. नाही, आता काय की या महायुती सरकारने की अशा चुकीचं काम करणाऱ्या, चुकीचं वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांच्या चुकांवर पांघरून घालवण्याचं ठरवलेलं असल्यामुळे आता त्यांच्याकडनं काही राजीनामा वगैरे घेण्याची अपेक्षा करण्यामध्ये काही अर्थ नाही. पण मला फक्त अजितदादांच्या बाबतीमध्ये सांगावंसं वाटतं की अजितदादांनी अनेक वेळेला सांगितलं की एकदा माणूस चुकला होते त्याला आम्ही माफ करू, दुसऱ्यांदा चुकला माफ करू, तिसऱ्यांदा चुकला माफ करू, पण इजा झालं तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल. दादांनी अनेक वेळेला सांगितलं. म्हणजे परवाच्या मंगळवारच्या बैठकीपूर्वी सोमवारी ते अहिल्यानगर मध्ये होते, त्या ठिकाणी देखील जाहीर सभेत त्यांनी सांगितलं. आणि या उपर सुद्धा दादांनी हा काय निर्णय घेतला हे आम्ही काही समजू शकत नाही. कारण दादा शिस्तीच्या बाबतीमध्ये जर का कोणी चुकीचं काम करत असेल तर त्याला कधी त्यांनी पाठीमागे घातलं नाही. मग तो मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, कार्यकर्ता असो, त्याच्या बाबतीमध्ये दादा हे नेहमी कडक वागतात. याच माणिकराव कोकाटेंच्या बाबतीमध्ये त्यांनी असा काय निर्णय घेतलाय हे काही समजू शकत नाही. पण राज्य सरकार जे काही निर्णय घेत आहे ते काही राज्याच्या हिताचे नाहीत. आणि म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सुखावतो हे मात्र निश्चित. अंकुश काकडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आपल्या बरोबर जोडले गेलेले होते. खूप खूप धन्यवाद. सुषमा अंधारे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आपल्या बरोबर जोडल्या गेलेले आहेत. सुषमाताई, एक मोठी बातमी येते ती म्हणजेच कोकाटेंचा सरकार राजीनामा घेणार नाहीये, मात्र त्यांना खातं त्यांचं बदललं जाणार आहे. कोकाटेंचा राजीनामा न घेता फक्त खाते बदलणं ही वरवरची मलमपट्टी आहे. आणि यामुळे लोकांमध्ये जो मेसेज जाईल तो अत्यंत चुकीचा जाईल. त्या पद्धतीने कोकाटेंनी वारंवार शेतकऱ्यांच्या बद्दलची वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत. आणि ती फक्त शेतकऱ्यांबद्दलचीच नाही, तर त्यावर प्रश्न विचारताना प्रतिप्रश्न विचारत पुन्हा सरकारलाच भिकारी ठरवण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे. म्हणजे ज्या सरकारने त्यांना मंत्री केलं त्याच सरकारला ते भिकारी म्हणतात. आता याच्या उपर जर सरकारने त्यांचा राजीनामा घ्यायचा नसेल तर मग सरकारने हे मान्य केलेलं आहे का की माणिकराव कोकाटेंनी जे त्यांना भिकारी म्हटलं तर सरकारला मान्य आहे का की सरकार खरंच भिकारी आहे? आणि मग मान्य असल्यामुळे त्याचा काही दोष नाही असं समजून तो खातेपलट केला जात आहे का? उत्तर सरकारने द्यायची. निश्चितच. मात्र आणखी एक घडामोड कालपासून घडतेय सुषमाताई, ती अशी की कालपासून धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची 2दा भेट घेतलेली आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या संदर्भाने त्याचा निर्णय हा त्यांच्या पक्षाने घ्यायचा आहे, त्यांना मंत्रिपद द्यायचं की नाही द्यायचं. आणि आधीचं जे संपूर्ण प्रकरण आहे त्या प्रकरणामधली त्यांची क्लीन चिट झाली आहे की नाही हे पण बघणं गरजेचं आहे. जर त्या सगळ्यांमध्ये आणि कोर्टाच्या सांगितलेल्या सगळ्या दोषारोप पत्रांमधून जर धनंजय मुंडेंची मुक्तता होत असेल तर धनंजय मुंडेंच्या संबंधाने काय विचार त्यांनी निर्णय घ्यावा तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे.
निश्चितच सुषमा अंधारे उपनेत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या होत्या. खूप खूप धन्यवाद. एकूणच जर आपण पाहिलं तर आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आहे ती म्हणजे मंत्रिपद बदलणं म्हणजे वरवरची मलमपट्टी असल्याचं अंधारेंनी म्हटलेलं आहे आणि कोकाटेंचं खातं बदललं जाणार मात्र राजीनामा सरकार घेणार नाही. बैठकीत हा निर्णय झाल्याचं सूत्रांकडून कळतंय. अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं कळतंय. आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. कोकाटेंचं मंत्रिपद कायम राहणार आहे मात्र खातं बदलणार असल्याची माहिती मिळते. खातं बदलण्याचा निर्णय सुद्धा फडणवीसांनी घ्यावा असा सुद्धा निर्णय झाल्याची माहिती मिळते आहे. आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं जाणार असल्याची माहिती आहे. तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोकाटेंचं मंत्रिपद कायम राहणार आहे मात्र फक्त खातं बदललं जाणार असल्याचं कळतंय. ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. मंत्रिपद बदलणं म्हणजे वरवरची मलमपट्टी असल्याचं सुषमा अंधारेंनी झी 24 तासशी बोलताना म्हटलेलं आहे. तर मंत्रिपद राजीनामा घ्यायला हवा होता असं देखील सुषमा अंधारेंनी म्हटलेलं आहे. मात्र मंत्रिपद बदलणं म्हणजेच वरवरची मलमपट्टी असं अंधारेंनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर मंत्रिपद कायम खातं बदलणार ही सगळ्यात मोठी बातमी आपण सूत्रांकडून पाहतोय. तिन्ही नेत्यांची बैठक झाली त्यानंतर हा निर्णय झाल्याचंही कळतं आहे. कोकाटेंचं खातं बदलणार असल्याचं कळतंय.